एका क्षणात सर्वस्व उद्ध्वस्त झालं। खरपी गावात रात्रीच्या शांततेत एक भीषण स्फोट झाला आणि एका कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं। गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घर जळून खाक झालं। संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं आहे। राजकीय आणि प्रशासनाची तातडीने दखल। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। खरपी गावात सोमवारी रात्री 10च्या सुमारास गजानन सोनवणे याच्या घरात भीषण दुर्घटना घडली आहे। रात्रीच्या जेवणानंतर सिलेंडर लिकेज झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून काही क्षणातच भीषण स्फोट झालाय। या स्फोटात घरातील संपूर्ण साहित्य, फर्निचर, कपडे, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक्स पूर्णतः जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं आहे। या घटनेची माहिती मिळताच प्रशासन सजग झालं आहे। तहसीलदार यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले असून महसूल विभागाकडून नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे। घटनास्थळी भाजपा तालुकाध्यक्ष शंकर मालखेडे, सतीश शर्मा, रितेश केने यांनी भेट दिली आणि पीडित कुटुंबाला धीर दिलाय। त्यांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश देण्याची मागणी केली आहे। पीडित कुटुंबाला तातडीने निवारा व आर्थिक मदतीची गरज आहे। संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। एका छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। हे खरपीमधील या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आता प्रशासनाकडून मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या पीडित कुटुंबासाठी सहानुभूती आणि लवकरच पुनर्वसन व्हावं हीच अपेक्षा।